त्यानंतर त्या विषयावर आपण येऊया, म्हणजे त्याची मूठ चांगली बांधेल, जेणेकरून उसाच्या प्रश्नावर आपल्याला कसं काम करायचं आहे. तर आपण प्रत्येक गावागावात जायला पाहिजे, ती मूठ बांधायला पाहिजे, त्यानंतर आंदोलन लोक येणार आहेत. आता काही बरेचसे लोक म्हणजे आंदोलन लोकच येत नाही, ती काय करतात व्हॉट्सअप फेसबुकवर टाकतात आणि या ऐकलं, पण तसं जमणार नाही. व्हॉट्सअप फेसबुकवर प्रचार होते, प्रचार होत याचा अर्थ असा नाही की प्रचार होत नाही, पण प्रचार प्रत्येक गावात तुम्ही जाता, त्या ठिकाणी चर्चा ज्या होतात त्या चर्चा प्रत्येक माणसामध्ये जातात. त्याचा अनुभव म्हणून सांगतो, 2-3 वर्षापूर्वी मी धाराशिव जिल्ह्याचा अध्यक्षपदी असताना मी एक दिंडी काढली होती, छत्रपती शिवाजी महाराज अभियान. हे अभियान काय? छत्रपती शिवाजी महाराज अभियान एक जागर दिंडी काढली जिल्ह्यामध्ये. मग तुम्हाला जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये गेलो, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बरेच थोडफार गावं घेतली, त्यामध्ये गावं घेत असताना तालुक्याला एक बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, जेणेकरून तालुक्याच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचलो पाहिजे. तर तो विषय आपला जो काय आदरणीय साहेबांनी काय विषय दिले, उसाचा दिलाय, सोयाबीनचा दिलाय, कापसाचा दिलाय, हे विषय प्रत्येक गावागावामध्ये पोहोचले पाहिजे, त्या चुलीपर्यंत बाहेरपर्यंत पोहोचले पाहिजे, महिला माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. त्या टायमाला तुमच्या आंदोलनात बदल निर्माण होणार. तुम्ही मला आंदोलन निर्माण होत नाही. एक वेळेस सदाभाऊ खोत असताना महाराष्ट्रामध्ये 1 नंबर कांद्याचा मोर्चा धाराशिवमध्ये झाला. त्या टायमाला आणि एक महिनाभर पायाला बिंगरी लावून फिरावं लागलं होतं. त्या टायमाला तुम्ही जर लोक कशी येत नाही, 15 ते 20 हजार लोक आले होते, ज्यांना 1 रुपयाशिवाय द्यायची गरज लागणार. लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावात गाड्या केल्या, फक्त तुम्ही विषय घेतलाय, आम्ही ते येणार आहे. तर असे विषय आपल्याला गावागावातून जाऊन करावं लागणार आहे. नुसत्या व्हॉट्सअप फेसबुकवर होणार नाही. तर तुम्ही जोपर्यंत गावात जात नाही तोपर्यंत आपला विचार परत पोहोचणार नाही. राजू शेट्टींची ओळख फार मोठी आहे. राजू शेट्टींना महाराष्ट्र ओळखतो, अख्खा भारत ओळखतो, देशात त्यांची ओळख तयार आहे. परंतु तो विचार त्या गावामध्ये पोहोचला पाहिजे, त्या भागामध्ये पोहोचला पाहिजे. हे विचार आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. बघा म्हणल्यासारखं तुम्हाला सोयाबीनचं काय झालं त्याचं काय नाही, जोपर्यंत तुम्ही त्या गावात जात नाही त्या लोकांचे प्रश्न तुम्हाला समजत नाही. आता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आपण फक्त शेतकऱ्याचे विषय करतो, तर आदरणीय साहेबांनी कालच सांगितलंय शेतकरी शेतमजुराचे प्रश्न आपल्याला घ्यायचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्याला घ्यायचे. या सगळ्या लोकांचे प्रश्न आपल्याला एकत्र करून हा शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी पक्ष असेल, या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे. प्रथम कार्यकर्ता बनला पाहिजे, धाडसी कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आमच्याकडे कोणच बघायला आला. ठीक आहे, मी मान्य करतो तुमच्याकडे कोण